नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कृषीप्रधान भारतामध्ये शाश्वत शेतीला पूरक असलेले अनेक व्यवसाय नव्या पिढीच्या निमित्ताने पुढे येत आहेत। सेंद्रिय शेतीला अनेक व्यवसायपूरक उपक्रम नव्या पिढीने समाजासमोर मांडतानाच शेतकऱ्यांसाठी वेगळं काहीतरी देण्याचा ध्यास घेत समाजामध्ये आपलं वेगळेपण टिकून ठेवलेलं आहे। देवळा तालुक्याच्या दहिवड येथील अमोल साहेबराव हिरे आणि सद्दा भाऊसाहेब देवरे यांनी उच्च शिक्षण घेतानाच शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच नोव्हेंबर 2024मध्ये वसुंधरा गांडूळ खत निर्मिती केंद्राची स्थापना केली। सध्याच्या कृषीप्रधान भारतामध्ये युवा पिढीच्या निमित्ताने अनेक वेगळे प्रयोग शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरत आहेत। वसुंधरा गांडूळ खत निर्मिती केंद्राच्या निमित्ताने प्रारंभीच्या काळात श्रद्धाताई आणि अमोल यांना अडचणी आल्या, मात्र अडचणींमध्ये संधी शोधतच त्यांनी वसुंधराची एक वेगळी ओळख शेतकऱ्यांमध्ये उभी केली। गांडूळ खत निर्मितीबाबत प्रत्यक्षात कसलीही माहिती नसतानाही अनेक अडचणींना सामोरे जात दोघांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प पुढे नेण्याचा निश्चय केला आणि शेतकऱ्यांमध्ये एक वेगळी ओळख ह्या निमित्ताने दोघांनी उभी केली। बेडमधील शेणखताचे तापमान योग्य न राखता आल्याने सुरुवातीला गांडुळांचा मृत्यू झाला। पाण्याचे प्रमाण किती द्यावे हे ठरवतानाही अनेकदा गोंधळ झाला। योग्य गांडूळ जातीची निवड आणि बेडची रचना कशी असावी यावर सातत्याने दोघांनी अभ्यास केला। सातत्य, चिकाटी आणि शाश्वत शेतीबद्दलची बांधिलकी ह्या सूत्रीवर दोघांनी अडचणींवर मात केली। आज ह्या व्यवसायाला वर्षे पूर्ण होत असताना वसुंधरा गांडूळ खत निर्मिती केंद्र हे शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचं प्रतीक बनलं आहे। सोडून तुला मातीला तू जाग। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल हिरे, वसुंधरा गांडूळ खत निर्मिती केंद्र दहिवड। उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी। आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल जरी काट पाया खाली गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्याआधी प्रारंभीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचे महत्त्व पटवून देणे हे सर्वात मोठे आव्हान होते। वर्मीवादचा वापर का करावा, सेंद्रिय खतांनी खरंच फरक पडतो का, अशा अनेक प्रश्नांना सामोरे जाताना शेतकऱ्यांचे समाधान हे एक आव्हान या दोघांनी पेलवले। या जोडीने दिलेल्या सल्ल्यानुसार टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली। त्यानुसार काही निकाली आले। आज अनेक जण वसुंधरेच्या उत्पादनावर विश्वास ठेवून सेंद्रिय शेतीकडे वळालेले आहेत। आज अमोल हिरे आणि सद्दा देवरे यांच्या प्रयत्नातून गांडूळ खत निर्मितीचे 4 युनिट उभे राहिलेले आहेत।
ह्या सर्व व्यवस्थेमध्ये व्यवसाय पुढे नेत असताना शेतकरी हाच एक प्रेरणास्त्रोत ह्या दोघांसाठी राहिला. परिसरातील अनेक जण वसुंधराच्या प्रकल्पाला भेट देत दोघांचे मार्गदर्शन घेत आहेत. गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प वसुंधराच्या निमित्ताने अल्पावधीतच लोकप्रिय झाला आणि हा प्रकल्प पुढे नेत असताना युवकांनीही नोकरीच्या मागे न लागता अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने समाजामध्ये स्वतःची वेगळी ओळख उभी करावी असा सल्लाही अमोल आणि सद्दाताई देतात. कृषीप्रधान भारतामध्ये सेंद्रिय शेतीकडे वाढलेला कल आणि कोविडसारख्या महामारीमध्ये सेंद्रिय शेतीचं महत्त्व अधोरेखित झाल्यानंतर अनेक जण सेंद्रिय शेतीकडे वळालेले आहेत. वसुंधराच्या निमित्ताने संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपली वेगळी ओळख उभी करत असताना युवकांसाठी स्टार्टअपच्या निमित्ताने आपल्याकडे असलेल्या शेतीचा उपयोग नव्या प्रयोगांसाठी केल्यास नक्कीच यश हमखास मिळते असा सल्लाही अमोल आणि सद्दाताई देतात. सेंद्रिय शेतीच्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये गांडूळ खत हे खूप मोठी मदत शेतीची पोत सुधारण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे असल्याचे अमोल हिरे सांगतात. दहिवडसारख्या छोट्याशा गावामध्ये सुरुवात झाल्यानंतर देवळ्यासोबतच कसमादे किंबहुना नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये लवकरच वसुंधराचा विस्तार वाढण्यासाठी वेळ लागणार नाही. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण कापकडे, दहिवड. धन्यवाद. सोडून तुला मातीला तू जाग. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल हिरे, वसुंधरा गांडूळ खत निर्मिती केंद्र दहिवड. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या